जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2026 ची महत्त्वाची एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि या नोटिफिकेशन नुसार ज्या विद्यार्थ्यांना MBBS असेल, BAMS, BUMS, BHMS, BSc नर्सिंग अशा वैद्यकीय अभ्यासक्रमाला यापुढे प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी नीट यूजीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि त्या संबंधीचे अर्ज करणे सुद्धा चालू झालेले आहे। आणि काल दिनांक 8 फेब्रुवारी रोजी नीट यूजीने एक महत्त्वाची नोटिफिकेशन काढलेली आहे। आता या नोटिफिकेशन मधील ज्या काही सूचना आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला अर्ज करण्याच्या अगोदर माहित असणं गरजेचं आहे, कारण आपल्यामध्ये अर्ज करण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये। नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे हे सविस्तर आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय आणि यानंतरच्या ज्या काही अर्ज करण्याची प्रक्रिया असेल त्यासाठी फी काय लागणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत किंवा नीट यूजी चे पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत सविस्तर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेसची अपडेट ही माहिती तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, ही नोटीस आहे 8 फेब्रुवारी 2025 ची। यामध्ये दिलेलं आहे की नीटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत नीट यूजी 2026 साठी। आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी प्रवेश मिळवायचा आहे त्यांच्यासाठी ही 13 भाषांमध्ये परीक्षा होणार आहे। मग त्यामध्ये MBBS असेल, BUMS असेल, BAMS असेल, BHMS असेल किंवा BSc नर्सिंग असेल तर यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे। ही परीक्षा 3 मे 2026 रोजी होणार आहे। 180 मिनिटांची ही परीक्षा असणार आहे, म्हणजे 3 तासाची, आणि या परीक्षेचा टाइम 2 ते 5 असणार आहे। आणि यासाठी ऑनलाईन अर्ज हे 8 फेब्रुवारी 2026 पासून तर 8 मार्च 2026 पर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहेत। आता यासाठी जे काही नेट बँकिंग तर्फे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करावं लागतं त्याची सुद्धा तारीख 8 मार्च 2026 रात्री 11:50 असणार आहे। त्यानंतर जर तुमच्याकडून काही अर्जामध्ये चूक झाली, काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026 पर्यंत आपल्याला यासाठी दुरुस्ती करता येणार आहे। आता यासाठी जी काही फी लागणार आहे तर मित्रांनो, ही जनरल कॅटेगरीसाठी 1700 रुपये फी असणार आहे आणि बाहेर देशातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 9500 रुपये फी असणार आहे। त्यानंतर EWS OBC जे नॉन क्रिमिलियर धारक असतात यांच्यासाठी 1600 रुपये फी असणार आहे। त्यानंतर SC ST PWD थर्ड जेंडर यांच्यासाठी 1000 रुपये फी असणार आहे। प्रोसेसिंग चार्जेस आणि जो GST आहे तो यामध्येच पेड आहे आणि तो विद्यार्थ्यांना ॲप्लिकेबल सुद्धा आहे। आता अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन यासाठी तुम्हाला जे काही सेंटर येणार आहे त्याचं सुद्धा या वेबसाईटच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। त्यानंतर ॲडमिट कार्ड कधी येणार हे सुद्धा याच माध्यमातून कळवण्यात येणार आहे। या परीक्षेची तारीख 3 मे 2026 असणार आहे। त्यानंतर 180 मिनिटांचा पेपर म्हणजे 3 तासाचा पेपर असणार आहे। परीक्षेची वेळ 2 ते 5 असणार आहे आणि यासाठी आपल्याला परीक्षेच्या अगोदर ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे आणि याचं जे काही रेकॉर्ड आहे आन्सर कीचं तर हे वेबसाईटवरच दिल्या जाणार आहे। आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी या वेबसाईट दिलेल्या आहेत nta.ac.in आणि neet.nta.nic.in या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे। आता यासाठी कागदपत्र कोणती लागणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यासाठी अर्ज कसा करायचा, ऑनलाईन पद्धतीने पेमेंट कसं करायचं अशी सविस्तर माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।